विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तिथे कुठल्याही परिस्थितीत कचरा साचता कामा नाही ही महापालिकेची ऑफिशियल भूमिका आहे आणि ती कायम राहणार आहे आणि म्हणून तिथे डंपिंग होणार नाही। यापूर्वी मी आपल्याला लेखी दिलेला आहे, परत मी मीडियासमोर हेच सांगतो की सीपी तलाव हे हस्तांतरण स्थानक आहे, तिथे कुठल्याही प्रकारची डंपिंग होणार नाही आणि तिथे असलेला कचरा हा पुढील ज्या पद्धतीने आपण मशिनरी लावली आहे आणि आपण डंपर लावलेले आहे, मला असं वाटतं पुढील 15 दिवसात जो तिथे साचलेला जुना कचरा आहे तो सगळं शिफ्ट होईल। साहेब, दर इथून पुढे आपण 15 दिवसाचा वेळ दिलेली आहे। आजपर्यंत आम्ही 5 वर्षे हेच शब्द आमच्या कानावरती तुमच्या तोंडातून पडत आहे, परंतु आता हे शेवटचा अल्टिमेटम आहे। तुम्ही आता तो कचरा साफ करताय, त्यानंतर जर तिथं कचरा जर जमा झाला साहेब, महापालिकेसमोर इथं कचरा येईल। हे बघा, महापालिकेला असं कुठलंही काम करायचं नाहीये की अख्ख्या शहराचा जो ओझा आहे तो आपल्याला सीपी तलावमध्ये टाकायचा आहे आणि परिणामी त्या भागातल्या लोकांना आपल्याला त्रास द्यायचा आहे। मी गोष्ट परत क्लिअर करतो, त्या भागातले सर्व लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असेल आणि अजून एक सांगतो, ठाणे शहरातले जे सगळे प्रमुख, मला त्यांचं नाव घ्यायचं नाहीये, तुम्ही समजून घ्या, त्यांची ही आग्रहाची भूमिका आहे की सीपी तलाव हे डम्पिंग ग्राउंड तुम्ही वापरू शकत नाही। सीपी तलाव हे हस्तांतरण स्थानक आहे, ट्रान्सफर स्टेशन आहे, तिथे कुठल्याही प्रकारची डम्पिंग तुम्ही करू नका असं आम्हाला साहेबांकडनं पण आपल्याला आदेश प्राप्त झालेले आहेत, महापालिकेच्या आयुक्तांकडनं आदेश प्राप्त झालेले आहेत आणि साहेबांकडनं पण आपल्याला आदेश प्राप्त झालेले आहेत। त्यासोबत आपल्यासारखे जे स्थानिक लोक आहेत ह्याचंही मी नाव घेतो, सगळ्यांची विनंती आहे की तिथे साहेब तुम्ही डम्पिंग बंद करा, परिणामी त्या भागाचे जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांना पण एक सुखाचं जीवन जगता येईल, याच्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे। आणि परत मी रिपीट करतो, सीपी तलावाला कुठल्याही प्रकारची डम्पिंग होणार नाही। सीपी तलाव हे हस्तांतरण स्थानक आहे, ट्रान्सफर स्टेशन आहे आणि तो तसंच राहील। बस चल येस। आणि वागण्याला घेऊन आता मला तसं तुम्ही आता लेखी स्वरूपात देतो मी देतो लेखी स्वरूपात हां लेखी स्वरूपात माझी पण एक रिक्वेस्ट आहे, बघा दादा थोडंसं तिथल्या बाजूला या, बाजूला मित्र आहे ना पाठीशी, बॉडीची विटंबना नको व्हायला, आपण गाडीत घेऊन येतो, तुम्ही बॉडी घेऊन जा, मी चर्चेसाठी तुम्ही वरती या, तुम्ही स्मशानभूमीत बॉडी घेऊन जा, मी नंतर स्मशानभूमीत मी पण घेतो। मी काय लगेच 4 डायलॉग मारले फिल्मी आणि मग मी निघून जाणार असा अजिबात प्रकार नाही आहे। एकदा आपली चर्चा फायनल झाली मागे जरा पण प्लीज माझी रिक्वेस्ट, ॲम्ब्युलन्स ठेवतो, कारण की ते बरोबर दिसत नाही, ते बरोबर दिसत 5 मिनिटाचा ॲम्ब्युलन्स, बेटा तू समजदार आहे, तुम्ही समजदार आहे, असं एकदा सगळ्यांसमोर मी बोलतोय म्हणजे समजून घ्यायला पाहिजे। हां असं नाही, बॉडी असं आणि तुम्ही बॉडी हे आता एकदा एवढं ओपनली विभागाचा प्रमुख म्हणून बेटा मी बोलतोय, हे काय बरोबर दिसतं का? असे उन्हाचा दिवस आहे, बॉडी काम करा, त्यांनी वापरला मोबाईलचा माझी बडी विचार कट दे विकेली वस्तू मी जवळजवळ 4:30 दरम्यान वायर पकडल्या त्या फावड्यामध्ये अक्षरशः त्या ड्रायव्हरनं ते बॉडी उचलून डंपरमध्ये टाकली सर, आणि त्या डंपरच्या ड्रायव्हरला माहीत पडलं की आतमध्ये काहीतरी बॉडी दिसते म्हणून ते त्यानंतर त्यांनी बॉडी बाहेर काढली आणि त्यानंतर सर्व स्थानिक लोकांना ते कळालं। बाजूला ते जयवीरनगर या ठिकाणी रहिवासी होतात, जवळजवळ 30-35 वर्षापासून ते रहिवासी आहेत, त्यांचा मुलगा आहे ते। आमची अशी मागणी आहे महापालिकेकडे की त्यांना वडील नाही, त्या मुलांना वडील नाही आहेत, स्वतःचं घर नाही, त्यांना भाड्यानं राहतात आणि आईसुद्धा गेलेली आहे, त्यांच्या डोक्यावरचं पूर्ण छप्पर पूर्ण बाहेर म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आपली आमची आणि परिवाराची अशी मागणी आहे की महापालिकेकडे कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांना काही आर्थिक मदत या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी। कालपासून आम्ही त्यांची रात्री आमची 10:30-11 वाजता बोलणं झालं होतं कवळे यांच्याशी
तर ते सकाळी 10 वाजेपर्यंत कॉल करून फोन करून म्हटले होते, परंतु त्यांनी काय 10 वाजेपर्यंत काय कॉल केला नाही. आम्ही 11 वाजले तरी पण वाट बघितली. शेवटी आम्ही त्यांना कॉल करून विचारलं, तेव्हा त्यांनी थोडीशी परत म्हणजे संभ्रमाची भूमिका घेतली आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की या महापालिकेच्या समोर बॉडी घेऊन आपल्याला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करायची. पत्रव्यवहार काय करणार आहे? पत्रव्यवहार आता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी बोलवलेला आहे. त्यांनी चर्चा जर योग्य होत असेल तर पत्रव्यवहार करून पुढील दिशा आणि निर्देश करू. डम्पिंग ग्राउंड हटत नाहीये, त्याचं देखील काय आश्वासन दिलंय का? अनेक हजारो कुटुंबी तिथे राहतात. आपण ऐकलंच असेल की जवळजवळ 5 वर्षापासून त्यांची कॅसेट तीच आहे की ते हस्तांतरण केंद्र आहे, परंतु आपण सगळ्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आपले कॅमेरे तिथे गेलेले आहेत. कसे तिथे 4-4, 5-5 माळ्याचे ढिगारे लागलेले आहेत, त्यात आपण स्वतः तिथे बघितलेले आहेत आणि हे म्हणतात की ते हस्तांतरण केंद्र आहे. ते डम्पिंगचं स्वरूप आहे की हस्तांतरण केंद्र आहे? हा मोठा प्रश्न महापालिकेला अजून समजलेला नाही. मला वाटतं पुढे जर किती दिवसाची मुदत दिली आपण? आज संबंधित अधिकारी मनीष जोशी साहेबांनी असं सांगितलं की 15 दिवसामध्ये आम्ही ते संपूर्ण कचरा हटवू आणि त्या ठिकाणी कचरा जमा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. जर भविष्यात त्यांनी 15 का आम्ही 20 दिवसात त्यांना अल्टिमेट आणून देतो. 20 दिवसानंतर तिथे जर कचरा जमा झाला तर आम्ही तो अक्षरशः आमच्या हाताने पेटवून तिथे गाड्या सुद्धा पेटवून टाकू. आणि हे आमचं शेवटचं आंदोलन आहे. दोन्हीने घेतला, मी एक घेतला. नक्की जर आपण बघितलं सीपी तलाव येथे ज्या महिलेचा मृत्यू झाला होता त्या महिलेची डेड बॉडी जी आहे ती या ठिकाणी संतप्त झालेल्या रहिवाशांनी जे आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर आणलेली होती. तसेच उपायुक्त मनीष जोशी यांच्याशी चर्चा घेऊन तत्काळ यावर उपाययोजना करण्याचं देखील मनीष जोशी यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे. नुकसान भरपाई नक्की जर जी बघितलं तर नुकसान भरपाई देखील जी आहे ती त्या कुटुंबाला देण्यात येईल असं देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते बोलताना सांगितलेलं आहे. त्यामुळे कालची काही जी घटना झालेली होती त्याच्या पश्चात आपण जर बघितलं तर ज्या महिलेचा मृतदेह जो आहे तो या डम्पिंग ग्राउंडमध्ये झालेला होता सीपी तलावच्या आणि त्यांची डेड बॉडी घेऊन आता हे सर्व संतप्त नागरिक जे आहेत ठाणे महानगरपालिकेसमोर ती बॉडी घेऊन आलेले होते आणि त्यानंतर महानगरपालिकेचे उपायुक्त आहेत मनीष जोशी यांच्याशी चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाल्याचं देखील कळतंय, कारण का जे काही नुकसान भरपाई जी आहे त्या कुटुंबाला ती देखील देण्यात येईल असं देखील या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. नक्कीच आणि जो काही सीपी तलावजवळ डम्पिंग ग्राउंड जो आहे तो देखील लवकरात लवकर बंद करण्याचं देखील उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता नक्कीच त्या कुटुंबाला भरपाई जी आहे नुकसान भरपाई मिळते का आणि सीपी तलावमधील जो काही डम्पिंग ग्राउंड जो आहे तो बंद होतो का हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आज ठाणेवरच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.